तुम्ही इथून निघून जा, तो माईक काढा आणि निघून जा. मला अशा प्रकारे खोटं बोलणाऱ्याला इथे अजिबात स्थान दे. तुम्ही इथून निघून जा, तुम्ही इथून निघून जा. मला खोटा माध्यमांचा खोटा वापर, तुम्ही निघून जा, तुम्ही निघून जा, तुम्ही निघून जा. खोटा प्रक्षोभक माणसाला यांना घेऊन जा बाहेर, यांना घेऊन जा बाहेर, यांना बाहेर घेऊन जा. माध्यमांचा याच्या पुढे सनातनाचा प्रतिनिधी इथे येणार नाही, याच्या पुढे सनातनचा प्रतिनिधी इथे येणार नाही. खोटं बोलणाऱ्याला इथे स्थान नाही. खोटं बोलणारे तुम्ही निघून जा. अभय वर्तक तुम्ही ताबडतोब निघून जा. अभय वर्तक तुम्ही या स्टुडिओ बाहेर निघून जा, नाहीतर माझी माणसं तुम्हाला घेऊन जातील. प्लीज निघून जा, निघून जा, निघून जा. मी फक्त गेट आउट म्हणत नाहीये, एवढं लक्षात घ्या. ही माणुसकी आहे, पण तुम्ही निघून जा इथून. याच्या पुढे सनातनच्या प्रतिनिधीला या चॅनलवर स्थान नाही. जे लोक खोटारडेपणासाठी अशा प्रकारे गैरवापर करतात त्यांना इथे स्थान नाही. सनातनच्या साधकांवर खुनाचे आरोप आहेत. दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, अशा माणसांनी इथे येऊन हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करावं, हीच गोष्ट लाजिरवाणी आहे. आणि जे काय ते बोलले, मला सचिन सावंत ब्रेकपूर्वी तुमच्याकडे यायचे, खुलासा करा. याचं कारण अशा प्रकारे बलात्कार वगैरे काही झालेलं नाहीये. काही गुंड पोलिसांची वाईट वागले होते हे आपल्याला मान्य आहे, पण तुम्ही जरा खुलासा करा, कारण लोकांसमोर सत्य जाणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेचं अतिरंजित चित्र ज्या तऱ्हेनं उभा करण्याचा प्रयत्न चाललाय आणि ह्याच पद्धतीचा अपप्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करून त्या ठिकाणी अशी संस्था ज्या वेळेला चालते त्यावेळेला निश्चितपणे दुर्दैवाचा आहे. आणि म्हणूनच आम्ही सनातनवर बंदी घालण्याचा प्रयत्न